किनाऱ्यावर परतलेली लाटमधला 16वा भाग आज आपण बघणार आहोत. विद्रूप चेहरा. रात्र खूप शांत होती, इतकी शांत की मोनिकाला स्वतःच्या श्वासाचाही आवाज जड वाटत होता. देशमुख वाड्यात सगळे झोपले होते. भिंतीवरचं घड्याळ हळूहळू पुढे सरकत होतं, पण मोनिकासाठी वेळ थांबला होता. ती पुन्हा आरशासमोर उभी होती. मंद पिवळ्या प्रकाशात तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता. एकेकाळी ज्याचं कौतुक होत होतं, आज तोच चेहरा तिला अपराधासारखा वाटत होता. तिने स्वतःच्या प्रतिबिंबाकडे बराच वेळ पाहिलं आणि मग डोळे मिटले. तिच्या मनात आठवणींचं वादळ उठलं. विजयीचं निखळ प्रेम, आकाशचे शब्द, रोहिणीचा विश्वास आणि त्या सगळ्यांच्या मध्ये उभी असलेली ती. तिला वाटत होतं ती कुणाचीही राहिली नाही. मोनिका हळूहळू जमिनीवर बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. मी इतकी वाईट आहे का? तिने स्वतःलाच विचारलं. पण अपराधी मन उत्तर देत नाही. ते फक्त शिक्षा शोधतं. त्या रात्री तिने स्वतःला इजा पोहोचवण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय अचानक नव्हता. तो अनेक रात्रींचा अपराध, भीती आणि स्वतःच्या तिरस्कारातून जन्माला आला होता. तिच्या मनात एकच विचार फिरत होता. जर माझं रूपच नाहीसं झालं तर कदाचित माझ्या चुका देखील संपतील. पण सत्य वेगळं असतं. माणसाच्या जखमा चेहऱ्यावर नसतात, त्या मनात असतात. काही वेळानंतर खोलीत अचानक एक भयानक किंकाळी घुमली. रोहिणी दचकून उठली. ती धावत मोनिकाच्या खोलीकडे गेली. दार अर्धवट उघडं होतं. आत मोनिका जमिनीवर कोसळलेली होती. तिच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा होत्या. रोहिणीच्या हातापायातील शक्तीच निघून गेली. मोनिका, ती तिला मिठीत घेऊन रडू लागली. मोनिकाचे डोळे अर्धवट उघडे होते. ती तुटक्या आवाजात पुटपुटली, आई, मी वाईट आहे. रोहिणीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि म्हणाली, गप्प बस, असं काही बोलायचं नाही. पण मोनिका रडतच म्हणाली, मी विजयला फसवलं. त्या शब्दांनी रोहिणी स्तब्ध झाली. क्षणभर खोलीत फक्त त्यांचा रडण्याचा आवाज होता. रात्रभर उपचार सुरू होते. डॉक्टर आले, औषध झाली, पण मोनिकाचा चेहरा गंभीररित्या जखमी झाला होता. डॉक्टरांनी शांतपणे सांगितला, तिचा चेहरा पूर्णपणे पूर्वीसारखा राहणार नाही. रोहिणीच्या डोळ्यात वेदना भरल्या, पण त्या क्षणी तिला चेहऱ्याची चिंता नव्हती. तिला मोनिकाचं तुटलेलं मन दिसत होतं. पहाट झाली. खिडकीतून फिकट प्रकाश आत येत होता. मोनिका अर्धवट शुद्धीत होती. तिने हलकंसं डोकं वळवलं. समोर आरसा होता, पण रोहिणीने पटकन तो झाकून टाकला. नको. मोनिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी आता कशी दिसते आई? रोहिणी काही क्षण काही बोलू शकली नाही. मग ती तिच्याजवळ बसली आणि म्हणाली, माणूस चेहऱ्याने नाही ग बाळा, मनाने सुंदर असतो. मोनिका कडवट हसली. मग माझं मनही कुरूप झालंय. त्या उत्तराने रोहिणीचं हृदय तुटलं. त्या दिवशी विजयला काहीच सांगण्यात आलं नाही. रोहिणीने फक्त इतकाच निरोप पाठवला, मोनिका थोडी आजारी आहे. कारण तिला माहीत होतं, समुद्राच्या मधोमध उभ्या सैनिकाचं मन एका क्षणात तुटू नये. त्या रात्री मोनिका खिडकीबाहेर पाहत पडली होती. दूर समुद्राचा आवाज येत होता. तिला वाटत होतं तिने स्वतःचा चेहरा नाही तर स्वतःचं आयुष्यच नष्ट केलं आहे. आणि तरीही तिच्या मनाला शांती मिळाली नव्हती. कारण शिक्षा शरीराला दिली होती, पण अपराध अजूनही जिवंत होता. आता पुढच्या भागात आपण बघूया समुद्राच्या रात्री. तर ते बघण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.